मला वाटते आता अधिकचं न बोलता मी एवढंच सांगेन, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जबाबदारीनं कामाला लागा. आजपासून म्हणण्यापेक्षा आपण लागलेलंच आहे. मला वाटते बरेच गडी तयारी करून जमलेले आहेत. मला अनेक जण भेटतात, आता आमचं बजेट संपत आलं, आता तरी लावा निवडणुका म्हणतात. कारण आता बजेट संपत आलं बघा, 2 वर्ष 3 वर्ष झाली, वर्गाने देऊन गणपती बसून तरी थकून गेलं. आधी दुर्गादेवी अंगावर काटाच येतो. आता या परिस्थितीमध्ये आता आपल्या सगळ्यांची भूमिका आहे, एकदा लावून टाका काय व्हायचं ते उद्या येणार. तेव्हा आता देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आता की आता या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे बारकाईनं सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवा. आणि येणाऱ्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये, राज्यात तर भारतीय जनता पक्ष एक नंबरचा आहेच आहे, पण ठाणे जिल्ह्याची जिल्हा परिषद ही भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहुमत आहे. युती असेल पण युतीत बी आपलं बहुमत असलं पाहिजे. म्हणजे सदस्य संख्या आपली आता कशी आहे, आपली सदस्य संख्या माहिती आहे तुम्हाला, 132 आणि 5 37, बरोबर आहे ना. आणि 37 पासून 50 पर्यंत लागणारे सगळे आमदार जे आपणच तिकडे दिले तर निवडून आले. कशात आपणच निवडून दिलेले, आपणच दिले तिकडं, मग तिकडून निवडून आलेले आहेत. आपली बेरीज केली तर आज पण जवळजवळ 150च्या आसपासचे. किती जरी युतीचं सरकार असलं तर बहुमत कोणाचं आहे? माझं हेच म्हणणं आहे की हेच बहुमत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं असलं पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.